The seventh reason is God's timing. आणि सातवा जो कारण आहे ते परमेश्वराचा समय आहे. मैं कम से कम 1 साल से मैं प्रयत्न कर एक विषय में सीख रहा हूं मैं. आणि गेल्या वर्षभरामध्ये मी एक विषयाचा अभ्यास करत आलेला आहे. उसका पूरा स्टडी किया. आणि त्या विषयाचा संपूर्ण अभ्यास मी जब मुझे सही लगा, आणि ज्यावेळेस मला ते योग्य वाटलं, मुझे बाइबल में से प्रूफ में निकाला, आणि पवित्र शास्त्रातून मला पुरावा मिळालेला आहे. तब मैंने इसे यहाँ पढ़ाना मैं जायज समझा. त्यावेळेस या गोष्टी तुम्हाला शिकवणं योग्य या वाटलं, सही समझा मैंने. किंवा योग्य असं वाटलेलं आहे. क्या है ये? हे काय आहे गॉड्स टाइमिंग क्या है? आणि परमेश्वराचा वेळ म्हणजे काय? आपको पता है टाइम जो है ना, समय स्वर्ग में बहुत इंपॉर्टेंट है. आणि तुम्हाला माहिती आहे का स्वर्गामध्ये समयाला खूप महत्व आहे. हमारे लिए, आपके लिए टाइम का मतलब जब हम करते हैं वो टाइम. आणि तुम्हाला ना आम्हाला असं वाटतं की ज्यावेळेस आपण त्या गोष्टी करतो तोच तो समय आहे. हाँ, आपके लिए सुबह उठने का समय एक अलग रहेगा, तुम्हाला सकाळी उठण्यासाठी एक वेळ असेल, लेकिन स्वर्ग का उठने का समय अलग होता है. पण स्वर्गामध्ये उठण्याचा जो वेळ आहे तो वेगळा आहे. जब स्वर्ग आपको आपके लिए सुबह उठने का समय रखा है ना, उसी वक्त आपको उठना पड़ता है. आणि स्वर्गाने जो वेळ ठेवलेला आहे तुमच्यासाठी त्याच वेळामध्ये तुम्हाला उठायचं आहे. आप उस समय उठते नहीं है, आणि तुम्ही त्या वेळेमध्ये उठत नाहीये. आपके अनेक प्रार्थनाओं का उत्तर नहीं मिलता है. तुमच्या अनेक प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला प्राप्त होत नाही. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. याची स्तुती असेल. गए हफ्ते में 2 हफ्ते पहले आणि 2 आठवड्यापूर्वी एक चर्च में मुझे वचन के लिए बुलाए. एका मंडळीमध्ये मला वचन सांगण्यासाठी मैं बोलवलं. गए संडे यहाँ नहीं था. मागच्या रविवारी मी या ठिकाणी नव्हतो. उनके लिए मैं ये संदेश में पूरा संदेश मैंने उधर पढ़ाया. आणि त्यांच्यासाठी हा संपूर्ण संदेश मी त्यांना ये शिकवला. संदेश पढ़ाते समय आणि हा संदेश त्यांना सांगत असताना परमेश्वर ने मुझे परमेश्वर म्हणला अचानक अचानक रीतीने ऊपर इस आकाश में कुछ चीजें मुझे दिखाया. मला इकडे आकाशात काय गोष्टी दाखवून दिलं. दानियल 10 चैप्टर के अनुसार मुझे परमेश्वर ने कुछ चीजों को मुझे दिखाया. दानियेलच्या 10व्या अध्यायानुसार देवानं मला स्वर्गामध्ये किंवा आकाशामध्ये काहीतरी गोष्टी दाखवून दिलेल्या आहेत. सब लोग सुनिए, मी सर्वजण ऐका. आप ये चीजें कहीं नहीं सुने हैं. मी या गोष्टी कुठेही ऐकल्या नसणार आहे. मेरा ख्याल है, मेरा विश्वास है, आणि माझा विश्वास आहे आणि खात्री आहे सब लोग सुनना है. मी सर्वजण ऐकायचं आहे. दानियल ने प्रार्थना चालू किया. दानियल प्रार्थना करायला सुरुवात केली. उसी दिन देवदूत को परमेश्वर ने भेजाया. त्याच दिवशी देवानं देवदूताला पाठवलेला आहे. सोचिए, दानियल यहाँ है, कोल्हापुर में है. तुम्ही विचार करा की दानियल कोल्हापूरमध्ये आहे इस जगह में वो प्रार्थना चालू किया. आणि या ठिकाणी त्याने प्रार्थना सुरुवात केलेली आहे. देवदूत स्वर्ग से उतर के आ रहा है. आणि देवदूत स्वर्गातून उठून येत आहे. वो इधर से डायरेक्ट आया या वहां से यहाँ आया, हमें पता नहीं है, तो स्वर्गातून सरळ आला का इकडनं आला तिकडनं आला आपल्याला माहिती नाहीये. लेकिन वो आया. पण तो आलेला आहे. एक जगह में आने के बाद आणि एका ठिकाणी परत येऊस तो परत वहां इस कोल्हापुर का जो दुष्ट आत्मा है ना, इस शहर में काम करने वाला, वो वहां ठहरा था. तर कोल्हापूर बरोबरचा जो दुष्ट आत्मा कार्य करणारा आहे तो त्या ठिकाणी उभा होता. देवदूत को मालूम है देवदूताला माहिती आहे वो आत्मा रुकावट करेगी. की तो आत्मा माझ्यासाठी रुकावट करणार आहे. यहाँ से क्यों आया, यहाँ से आने का था ना, मग त्या वाटेनं तो का आला, दुसऱ्या वाटेनं तो यायला पाहिजे होता. यहाँ नहीं है तो यहाँ से आओ भैया. आणि इकडनं नाही तर इकडनं आला असता. कोल्हापुर का आकाश तो बहुत बड़ा है. आणि कोल्हापूरचा जो आकाश तो खूप मोठा आहे. कोल्हापुर गांव छोटा रहेगा, लेकिन कोल्हापुर का आकाश बहुत बड़ा है. कोल्हापूर गाव छोटा असेल पण त्याच्यावरचा जो आकाश तो खूप मोठा आहे. यहाँ से आ सकता था, यहाँ से आ सकता था, यहाँ से क्यों आया तू? तो कोणत्याही दिशेतून तो येऊ शकत होता. तो आत्मा तिथं थांबला, त्या दिशेतून तो का आलेला आहे. परमेश्वर ने मुझे क्या दिखाया मालूम है? आणि देवानं मला त्यातली काय सांगितलं माहिती? परमेश्वर ने मुझे ये कहा, परमेश्वरनं मला सांगितलं हर एक गांव को प्रत्येक गावासाठी मैंने एक कवच किया हूं. मी त्याच्यासाठी एक कवच निर्माण केलेला आहे. उस कवच के अंदर, आणि त्या कवचच्या भोवती कवच के अंदर आणि त्या कवचच्या आत कोई भी कहां से भी एंट्री नहीं मार सकते. कोणीही कुठूनही प्रवेश करू शकत नाही. उस तरह का कवच है. त्या प्रकारचा कवच मी निर्माण केलेला आहे. उस कवच के लिए एक गेट है. आणि त्या कवचसाठी फक्त एकच द्वार आहे. अगर देवदूत आता है जर देवदूताला प्रवेश करायचा या असेल, दुष्ट आत्मा आता है, दुष्ट आत्माला जर यायचं असेल, उसी गेट से अंदर आ सकते हैं. किधर से भी जाना आना नहीं कर सकता. त्याला फक्त त्याच द्वारातून यायचं आहे. तो दुसऱ्या कोणत्या ठिकाणी तो ये जा करू शकत नाही. एक ही गेट किया हूं मैं.
फक्त एकाच द्वारातून यायचं आहे दैट इज ए स्पिरिचुअल गेट. आणि तो आध्यात्मिक गेट आहे. इसलिए ये देवदूत क्या कहता मालूम है? पुन्हा हा देवदूत काय सांगत आहे? दानियल के पास आता है, तो दानियल जवळ येतो सब कहानी बयां किया उसने. आणि त्याला सर्व गोष्टी त्याला सांगितलेल्या आहे. दानियल में आ रहा था, दानियल मी येत होतो, वहां एक दुष्ट आत्मा था, त्या ठिकाणी एक दुष्ट आत्मा होता, उसने रुखाया मुझे, त्याने मला थांबवलं, हमने युद्ध किया, युद्ध केलं मिखाएल आके मुझे मदद किया. आणि मिखाएल आला आणि माझा मदत केलेला आहे. तब बाद में मैं यहाँ आया. आणि त्यानंतर मी इथं आलो अभी मुझे फिर जाना है. आणि आता मला पुन्हा जायचं आहे. अब सुनो वचन क्या कहता है, ये बहुत इंटरेस्टिंग है. आता वचन काय सांगत आहे? तुम्ही काळजीपूर्वक ऐका. अभी मुझे फिर से जाना है, आता मला पुन्हा जायचं आहे, फिर से युद्ध करना है उसके साथ. पुन्हा त्याच्याबरोबर भांडायचं आहे. ये वचन को मैंने पकड़ा. या वचनाला मी पकडतो. मैंने पूछा परमेश्वर को, मी देवाला विचारलं, आते समय यहाँ भूत है मालूम है, येताना दुष्ट आत्मा हे त्याला माहिती आहे, फिर से वहां से क्यों जा रहा भाई तू? मग पुन्हा त्याच ठिकाणी तू त्याला का जायचं आहे? आप सोचिए, मी जरा विचार करा. आप चर्च को आते हैं, तुम्ही चर्चला येत आहे, कोई कहा आपसे कोणी तर तुम्हाला सांगितलं उस पेड़ में भूत है, त्या झाडावरती भूत आहे, क्या करेंगे? आएंगे आप वहां से? तुम्ही काय करणार? त्या झाडावर येणार लोग का? लोग क्या करते हैं? लोक काय करतात? जिनका विश्वास नहीं है त्यांचा विश्वास पूर्ण नाहीये, वहां से आते नहीं है वो. त्या झाडाखाली येणार नाही. वो कहते भूत है भूत है. ते म्हणणार भूत आहे त्याकडे. अरे साले इंसान को समझ में आता है ये चीज, आणि सोप्या मनुष्याला जर या गोष्टी माहिती आहे, देवदूत को समझ में आया नहीं है. मग देवदूताला काय समजलेलं नाहीये. वो कहते फिर से मुझे जाना है, तो म्हणते मला पुन्हा त्या ठिकाणी जायचं आहे, बाहर जाने नहीं छोड़ेगा वो, तुम्हाला बाहेर जायला पाठवलं, संधी देणार फिर से युद्ध करना है. पुन्हा मला युद्ध करायचं आहे. तब मैं वापस जाऊंगा. मैं मग पुन्हा मी स्वर्गात जाणार. आने के लिए भी एक ही गेट है, जाने के लिए भी एक ही गेट है. येण्यासाठी एकच द्वार आहे, येण्यासाठी एकच द्वार आहे, जाण्यासाठी सुद्धा एकच द्वार आहे. हर एक गांव में परमेश्वर ने ऐसा किया है. आणि प्रत्येक गावासाठी परमेश्वरानं असं ध्वज निर्माण केलेला आहे. आपको पता है, मला माहिती आहे का? पहला रीजन, पहला अभी परमेश्वर का समय में, हाँ, परमेश्वर के लिए भी एक समय है. आणि देवासाठी सुद्धा एक समय निघून आहे. हाँ, जिस समय वो प्रेयर चालू किया तुरंत उत्तर दिया. ज्यावेळेस त्याने प्रार्थना सुरुवात केली त्यावेळेस परमेश्वराने त्याला उत्तर दिलेलं आहे. स्वर्ग को एक टाइम है. स्वर्गासाठी एक वेळ आहे. अगर आप उस टाइम के अनुसार काम करते नहीं है, जर तुम्ही त्या वेळानुसार काम करत नाहीये, स्वर्ग आपके लिए बंद रहेगा. स्वर्ग तुमच्यासाठी बंद राहील. हालेलुया. हालेलुया. कभी कभी हम बैंक जाते हैं, कधी कधी आपण बँकेत जातो, उस दिन छुट्टी होती है. त्या दिवशी बँकेला सुट्टी असतो, वहां जाने के बाद समझ में आता है, आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मला समजतो, हाय आज छुट्टी है ना, चलो घर जाएंगे. आणि आज बँकेला सुट्ट्या आहे, पुन्हा घरी जाऊया. आप सोचिए, तुम्ही विचार करा, जिस दिन बैंक बंद है, ज्या दिवशी बँक बंद आहे, आप पूरा दिन वहां बैठो, तुम्ही संपूर्ण दिवस त्या ठिकाणी बसा, आपका पैसा मिलेगा? तुम्हाला पैसा मिळणार आहे का? दरवाजा बंद है. कारण दरवाजा बंद आहे. आपको पता है, मला माहिती आहे का? स्वर्ग का दरवाजा या ये जो भी गेट्स है ना, ये खुली रहने का एक समय होता है. आणि स्वर्गाचा जो हा द्वार आहे तो उघडं राहण्यासाठी एक वेळ आहे. वो समय में आपको वो चीज करनी है. आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला त्या गोष्टी करायच्या आहेत. वो समय में आपको प्रार्थना करना है. त्या वेळेमध्ये तुम्हाला प्रार्थना करायचं आहे. मैं इतना रिसर्च करने के बाद आणि एवढा अभ्यास केल्यानंतर मुझे एक चीज समझ में आई, मला एक गोष्ट समजून आली, जिस समय में ये गेट खुला रहता है, त्या समयामध्ये हा जो द्वार उघडा असतो, हमारा ये दोनों गेट बंद रहता है. बाकी दोन्ही जे द्वार आहेत बंद असतात. हम सोए रहते हैं. आपल्याला झोपी असतो. जब वो गेट बंद होता है, आणि ज्या स्वर्गाचा द्वार बंद होतो, ये खुलते हैं, त्या आमचे दोन्ही द्वार ओपन होतात, हम प्रार्थना चालू करते हैं. मग आपण प्रार्थना करायला सुरुवात करतो. डोकं आपटून घ्या, उघडणार नाहीये. 5 मूर्ख कन्या थे बाइबल में. आणि पवित्र शास्त्रामध्ये 5 मूर्ख कुवारी होती. 5 हुशार थे, 5 मूर्ख थे. 5 जे होते शहाणे होते, 5 मूर्ख होते. मूर्ख कन्या क्या किया? आणि मूर्ख कुवारीनं काय केलेलं आहे? तेल लाने के लिए गए. ते आणण्यासाठी गेले. पहले लेके आए नहीं वो, ते पहिल्यांदाच नाही घेऊन आलेले होते. क्यों सो गए वो? का? कारण ते झोपी गेले होते. हाँ, नींद बहुत पसंद था उन्हें. त्याला झोप खूप आवडत होतं. बाकी लोग भी सोए, बाकीचे लोक सुद्धा झोपी गेले होते. लेकिन वो सब तैयारी करके सोए थे. ते तयारी करून झोपी गेले होते. हम कल संडे है मालूम है, आणि उद्या रविवार आम्हाला माहिती आहे, सब तैयारी करके सोते नहीं. आपण सर्व तयारी करून झोपतो. हम तैयारी करते हैं आपण तयारी करतो किस चीज के लिए? आणि कोणत्या गोष्टीसाठी? चर्च में किस टाइम में पाव रखना है. आणि चर्च मध्ये कोणत्या समय आम्हाला वेळ पाऊल उचलायचा हाँ, आहे. या टाइमात जायचा चालते.
आणि या टायमामध्ये आपल्याला आत जायचं आहे. ये 5 मूर्ख कन्या ने क्या किया? आणि या 5 कुमारीनं काय केलेलं आहे? ते लाने गए, ते आणण्यासाठी गेले, ते लेके आए ते घेऊन आले और वो मैरिज हॉल आणि तो लग्नाचा हॉल होता. ग्रूम केम, आणि वर त्या ठिकाणी आलेला आहे. he took the five virgins. आणि ती 5 कुमारींना तो घेऊन गेलेला आहे. You heard that one in the Bible study. बायबल स्टडीमध्ये या 2 गोष्टी तुम्ही ऐकलेला आहे. ये तेल वो सब लोग तो चले गए, ते सर्व तर निघून गेले वो वेडिंग हॉल का डोर बंद हुआ. आणि तो लग्न कार्याचा तो बंद होत आहे. बच्चों को बाहर भेजो, बच्चों को बाहर भेजो जरा, सब बच्चे बाहर चले जाओ. मुलं बाहेर जावा, तुम्ही बाहेर जाओ, इथंच खेळा. हा तिथंच खेळा. सो ये 5 लोग थे लेके भाग रहे थे. आणि हे जे 5 मूर्ख स्त्री कुमारी होती ते घेऊन पळत होते. भी देखिए मेरे तरफ, मी सहसा माझ्या ये डोर है, हा दरवाजा आहे. ये वेडिंग हॉल है. आणि हा इथे लग्न जो हॉल आहे, लग्नाचा हॉल आहे तो आहे. ये डोर बंद हो रहा है, आणि तो दार जो आहे तो बंद होत आहे. ये भाग रहे. हे पळत आहे. ये डोर बंद हो रहा है, हा दार बंद होत आहे. वो भागते हुए, ये दार बंद होने लगले, चला चला चला. एकमेकांना सांगा, दार बंद आहे पण पळतोय. लेकिन डोर बंद हो गए. दरवाजा बंद झाला. वो लोग आए, ते आलेले आहेत. डोर नॉक किया. त्यांनी दरवाजा ठोकले. अगर मैं उस डोर के पास खड़ा होता, जर मी त्या दाराजवळ उभा असतो, मी ये 5 कन्या को देखता था. मैं मी या 5 कुमारींना पाहिलं असतो. 5 सिस्टर्स. 5 सिस्टर्स. हा, हे असं थांब थांब, त्यांनी पण येऊ द्या, आज नंतर बंद करूया. थांबा ती 5 सिस्टर गेले, मग आपण दार बंद करूया. जर बंद नाही केलं तर, सिस्टर बंद केलं तर सिस्टर ओरडणार, पास्टर नाही ओरडणार, सिस्टर ओरडणार. असं करतात वे, असं करायचं असतं वे. आम्हाला बघून पण पास्टर दार बंद केला, आम्हाला बघून पण पास्टर बंद केला. यीशु ऐसा सोचा कभी नहीं सोचा. वो देख रहा है, बंद कर दो बोला, वो बंद किया. वो आके दरवाजे को कितने देर से वो ठोक रहे थे. ते येऊन दरवाजा किती उशिराने ठोकत होते. खोला, जेव्हा उघडलं का? खोला क्या? उघडलं का? स्वर्ग के लिए समय बहुत ही इंपॉर्टेंट होता है. स्वर्गासाठी समय खूप मूल्यवान आहे. आप 1 सेकंड भी देर किया ना, आपको अंदर नहीं लेते, तुम्ही 1 सेकंड सुद्धा उशीर केला तर तुम्ही आत घेऊ शकत नाही. लेकिन हमारे लिए चलता है. पण आमच्यासाठी चालतो. हम चर्च में आकर भी हमें आशीष क्यों मिलता नहीं है? आम्ही मंडळीमध्ये येऊन सुद्धा आम्ही आशीर्वादित का नाहीये? एक समय होता है, तर त्या गोष्टीसाठी एक समय आहे. उसी समय में परमेश्वर आशीष देता है. आणि त्या समयमध्ये परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करतो. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर को एक समय है, आणि परमेश्वरासाठी एक समय आहे. वो समय के अनुसार काम करता है. आणि तो त्या वेळेवर अनुसार तो काम करतो. कहाँ लिखा है बाइबल में भाई? देखेंगे, परमेश्वर के लिए भी समय है. आणि देवासाठी सुद्धा एक समय आहे. कुठे लिहिलंय पवित्र शास्त्रानुसार आपण हबक्कुक की पुस्तक 2 और 3 की पद. हबक्कुक याचं पुस्तक याचं हबक्कुक 2रा अध्याय 3रा पद. आणि हबक्कुक याचं 2रा अध्याय 3रा वचन. For the vision is yet for an appointed time. पढ़िए. कारण हा दृष्टांत नेमलेल्या समयासाठी आहे. थांबा. हा दृष्टांत नेमलेल्या समयासाठी आहे. कभी भी पूरा होगा? आप जज चाहे तब ये विजन पूरा होगा? नहीं होगा. परमेश्वर का एक समय है, उसी समय में पूरा होने वाला है. आमेन. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपको समझ में नहीं आ रहा है, आप बाइबल मत ढूंढो. तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये शोधू नका. हाँ, आप लिख के लो और सुनो. तुम्ही हे लिहून घ्या आणि फक्त ऐका. हमारा चर्च का नियम आप भूले ऐसा लगता है. चर्चचा नियम तुम्ही विसरला. बाइबल सब लोग लेके आना है. पवित्र शास्त्र सर्व घेऊन यायचे आहे. हाँ, जो पहला बाइबल को खोलता है ना, वो पढ़ना है. आणि पवित्र शास्त्र जो पहिला उघडतो तो वाचायचा. हम बाइबल पढ़ने का कॉन्ट्रैक्ट अनिता को दिया नहीं. पवित्र शास्त्र वचन वाचणे फक्त अनिता सिस्टरला दिलेलं नाही. हाँ, सबको दिए हैं. सर्वांना दिलेलं आहे. हाँ, आप क्यों पढ़े नहीं मुझे समझ में आता नहीं. आप दूसरे लोग क्यों पढ़ते नहीं मुझे समझ में आया नहीं. अभी भी मेरे लिए वो एक प्रश्न है. आणि दुसरे लोक का वचन वाचत नाही हे माझ्यासाठी एक प्रश्न आहे. आपको इंटरेस्ट नहीं है? मला रुची नाहीये. पास्टर मी घरातच वाचत नाही तर कशाला वाचायचं. शर्म आना चाहिए, हमें शर्म आना चाहिए. मैं आपको बोला, मैं बहुत कड़क से मैं बात करने वाला हूं. मैं सिर्फ एक ही पढ़ते हैं, दूसरे पढ़ते नहीं है.
क्यों आते हैं यहाँ? बाइबल स्टडी में भी मैं बोला, यीशु कभी भी प्यार से लाड से उसने पढ़ाया नहीं है। बाइबल स्टडी कोई ने अटेंड किया? यीशु किस तरह पढ़ाता था? यीशु किस तरह पढ़ाता था मालूम आहे? प्रेमाने येशू बोलत नव्हता शिष्यांना. काय म्हटलं माहितीये? तुम्ही फळ द्या, नाहीतर परमेश्वर कापून टाकणार तुम्हाला. अरे बापरे, हे का असं संदेश देतो? एकदा येशू असा संदेश दिला, तुम्ही माझं रक्त प्या, माझं मांस खावा. 5,000 लोक येशूचे चेअर सोडून गेले. कड़क बात करते थे यीशु, प्यार से. पिक्चर में देखे है ना? नहीं नहीं नहीं, पिक्चर में जैसा बात किया वैसा बात किया नहीं है. एकदम कड़क बात, एकदम स्ट्रिक्ट. कुष्ठ रोगी को देखा, वो गया, हाथ से टच करके उसको चंगा दिया. शिष्यों की तरफ देख के बोलता है, कड़क से बात करता है. यीशु को पता है कब कैसे क्या करना है. आमेन बोले नाही? पास्टर तुम्ही आमच्याशी तसं मत बोलू नका, आम्हाला लाड करा, आम्ही लाड करत नाही. हालेलुया. सो परमेश्वर के लिए एक समय है, परमेश्वरासाठी एक समय आहे. उस समय के अनुसार वो करता है. त्या समयानुसार त्या गोष्टी करतो. या बुक ऑफ एक्ट्स चैप्टर 17:31. आणि प्रेषित याचं 17 अध्याय 21 वचन. बुक ऑफ एक्ट्स चैप्टर 17:31. आणि प्रेषित याचं 17 अध्याय 21 वचन. वन मोर वेरी इंटरेस्टिंग वर्स इज देयर. आणि अजून एक महत्त्वाचं गोष्ट याकडे आहे. हम क्या सीख रहे हैं? आपण काय शिकत आहे? परमेश्वर को भी एक समय है. आणि परमेश्वरासाठी सुद्धा एक समय आहे. हाँ, वो समय के अनुसार काम करता है. आणि तो त्या वेळानुसार कार्य करतो. आप जब चाहते हैं तब वो काम नहीं करेगा. तुम्हाला ज्यावेळी इच्छा होतो त्यावेळी त्या ठिकाणी तो काम करत नाही. पढ़िए. मित्र वाचा प्रेषित 17:31. त्याने असा एक दिवस नेमिला आहे, त्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे He has appointed a time. त्याने एक दिवस नेमिला आहे. Hallelujah. हालेलुया. He has appointed a day. त्याने एक दिवस नेमलेला आहे. कितने लोगों को समझ में आ रहा किती लोकांना समजलेला आहे? है? परमेश्वर ने एक दिन को उसने निश्चित किया है. की परमेश्वरानं त्याच्या स्वतःसाठी एक दिवस नेमून ठेवलेला आहे. स्वतःसाठी नाही, स्वतःसाठी आहे तिथं काय आहे? वाचा आणखी. त्याने असा एक दिवस नेमिला आहे, हा, त्या दिवशी तो आपण नेमिलेल्या मनुष्याच्या द्वारे जगाचा न्याय निवाडा नीतिमत्वाने करणार आहे. हाँ, एक दिन उसने निश्चित किया है, उसी दिन वो न्याय करने वाला है. आणि एक दिवस त्याने निवडून ठेवलेला आहे. त्या दिवशी तो न्याय निवाडा करणार आहे. आप हमेशा न्याय करते होंगे, तुम्ही नेहमी न्याय करत असाल, लेकिन परमेश्वर एक समय रखा, उसी दिन न्याय करेगा. पण परमेश्वराने एक समय निवडून ठेवला आहे. त्या दिवशी तो न्याय करणार आहे. आप क्या करते करो. तुम्ही मला जे करायचं तुम्ही करा. हाँ, क्या करते करो, हमें कुछ नहीं हो रहा, इसका मतलब परमेश्वर चुप है, ऐसा नहीं है. तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही करत आहे. याचा अर्थ नाही की परमेश्वर शांत बसलेला आहे. लेकिन एक दिन है, पण एक दिवस आहे उस दिन वो न्याय करने वाला है आपका. आणि त्या दिवशी तो तुमचा न्याय करणार आहे. उस दिन बड़े छोटे शाणे मूर्ख सभी उसके सामने खड़े होंगे. त्या दिवशी त्याच्या समोर गेल्या शाळे मोठे सगळं उभा राहणार आहे. उस दिन वो न्याय करने वाला है. त्या दिवशी तो त्या लोकांचा न्याय करणार आहे. और एक वचन हम पढ़ेंगे, अजून एक वचन आपण वाचणार आहे. बुक ऑफ लूक चैप्टर 19:44. We'll read 44. लोक याचा 19 अध्याय 44 वचन. Yeah, 42 to 44. 42 ते 44 वचन आपण वाचणार आहे. But we will read only 44. पण आपण फक्त 44 वचन आपण वाचणार. Yeah, read Luke chapter 19:44. लोक याचा 19 अध्याय 44 वचन. तुला व तुझ्या मुलाबाळांना पोलीस मिळवतील आणि तुझ्यामध्ये चिऱ्यावर चिरा लागू देणार नाही, कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाही. वेट. काय म्हटलं? शेवट काय म्हटलं येशू? कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाही. काय ओळखलं नाही? समय. कशाचे समय ओळखलं नाही? कृपादृष्टी. बोलिए, कृपा दृष्टि का समय. कृपादृष्टी का समय. किसको बोल रहा है यीशु? आणि परमेश्वर येशू कोणाला सांगत आहे? पहला भविष्यवाणी क्या किया, पढ़ो भविष्यवाणी पढ़ो और एक बार, अनेकदा वाचा. तुला व तुझ्या मुलाबाळांना तुला वा तुझ्या मुलाबाळांना. पोलीस मिळवतील. ऐका, कोण बोलला हे? येशूची भाषा कधी ऐकलं? हे अंडरलाईन केलं कधी?
स्तोत्र तेच अंडरलाईन केला, परमेश्वर माझा मेंढपाळ अंडरलाईन केलं. हे केलं कधी अंडरलाईन? हे करत नाही आम्ही. आमच्या मुलांसाठी असं कसा? अरे मी बोललं नाही, येशू बोलायला लागलाय. का? ये नौबत क्यों आई उनके जीवन में? आणि हा वेळ त्यांच्या जीवनामध्ये का आलेला आहे? तुझ्या मुलांना धुळीस मिळवतील. इतना भयानक दिन उन्हें देखना क्यों पड़ रहा है? आणि इतकं वाईट दिवस त्यांना का बघायला आलेला आहे? आगे पढ़ो. पुढे वाचा. आणि तुझ्यामध्ये चिऱ्यावर चिरा राहू देणार नाही. हाँ, तेरा जो किला है ना, तो उसके ऊपर पत्थर पर पत्थर भी नहीं रहने वाला, हर एक चीज तोड़ देंगे. क्यों? का? क्यों वो ऐसा हालत होने वाला है? आणि ही परिस्थिती का होणार आहे? आगे पढ़ो. पुढे वाचा. कारण, कारण बोलिए सभी लोग, कारण. कारण चिरावर चिरा राहू देणार नाही. म्हणा, चिरावर चिरा राहू देणार नाही. कारण हा वाचा. तुझ्यावर कृपादृष्टी केल्याच्या समय कृपा दृष्टीची समय. कृपा दृष्टीची समय. तुझ्यावर मी कृपा दृष्टी केली, पण तेच समय काय केलं तू? टाइम मालूम नहीं है आपको, समझ में आया नहीं आपको? उस वक्त क्या सो रहे थे? परमेश्वर कृपा का दृष्टि जब आता है ना, तब जागते रहो. इसलिए यीशु ने कहा वॉच, सावध राहा. वॉच. जागृत राहा. अगले हफ्ते में सिखाने वाला हूं, आज नहीं होगा ऐसा दिन. पुढच्या आठवड्यात त्या गोष्टी शिकणार आहे. हम सोचते परमेश्वर का असा केला? अरे यार, कृपा दृष्टीची वेळ जेव्हा दाखवला होता तेव्हा काय केलं तू? म्हणून आज अशा दिवस बघायची वेळ आली. एक टाइम होता है, एक सेकंड भी देर किया आपने, वो कृपा दृष्टि निकल जाएगा. इन्हें परमेश्वर 3.5 साल समय दिया प्रभु यीशु को स्वीकार करने की. 3.5 साल कृपा के समय था, लेकिन उन्होंने यीशु को स्वीकार किया नहीं है. इसलिए यीशु कहा एक दिन ऐसा वक्त आएगा, तेरे बच्चों को धूल चटाएंगे और तेरे गांव को नाश करने वाले हैं. फक्त प्रार्थना केला, उपवास केला, तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही प्रार्थना करून चालत नाहीये. एक टाइम पण असतोय, त्या वेळेनुसार तुम्हाला करायचे. चला पुढे जाऊया. आम्ही देवाला समय आहे. बोला एकदा, देवाला समय आहे. देवाला एक समय आहे. स्वर्गात घड्याळ नाहीये, तरी पण टाइम आहे तिथे. स्वर्गात घड्याळ आहे काय? नहीं है, फिर भी समय के अनुसार वो काम करता है. चलिए दूसरा, angels also have timings. देवदूतांकडे सुद्धा वेळ आहे. Angels work according to the timings. आणि त्या वेळानुसार ते कार्य करतात. Yeah, let's open our Bibles to book of John chapter 5. योहानचा 5वा अध्याय आपण पाहणार आहे. 1 to 9, 1 ते 9. but we'll read only verse 4. आपण फक्त 4थं वचन वाचणार. John 5, 1 to 9, we read 5. योहानचा 4. 5वा अध्याय 1 ते 9, त्याचा फक्त 4थं वचन आपण वाचणार. Yeah, somebody else will read. आणि कोणी तर दुसरा व्यक्ती वाचा. वेळोवेळी सगळ्या पाणी हलवत असते. आणि पाणी हलविल्यानंतर त्यात प्रथम तो गाय त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असतो. What the Bible says here, वेळोवेळी. आणि या ठिकाणी शब्द काय वापरलेला आहे? वेळोवेळी. Hallelujah. हालेलुया. देवदूत कब आ रहा था? आणि देवदूत कधी यायचा? For an angel went down at a certain season. आणि तो वेळोवेळी येत होता. इंग्लिश मध्ये सांगते at a certain season. आणि एका ठराविक वेळावरती तो येत होता. ठराविक वेळेवर तो जात होता तिथं. सब लोग सुनावी. आणि सर्वजण काळजीपूर्वक ऐका. सुनिए. ऐका. ये आदमी कितना साल उधर पड़ा था? आणि हा व्यक्ती त्या ठिकाणी किती वेळापासून होता? 38 years, 38 साल. 38 वर्ष. हर साल देवदूत आता था,
दरवेळेस देवदूत येत होता, वो पानी में उतरता था, तो त्या पाणीमध्ये उतरत होता उतरने के बाद आणि त्या उतरल्यानंतर पानी हिलना शुरू होता है। तो पाणी हालायला सुरुवात होत होता। तो पहला पेशेंट जो उसमें जंप मारता है ना, वो सिर्फ वो चंगा होता है। आणि पहिला रोगी जो त्या पाण्यामध्ये उडी मारतो तोच व्यक्तीने त्याला आरोग्य प्राप्त होत होता। हर साल ये उतरना चाहता है लेकिन उसे होता ही नहीं। आणि दरवर्षी तो प्रयत्न करत होता त्या पाणीमध्ये उतरण्यासाठी, पण त्याच्याकडून होत नव्हता। क्यों? का? 38 इयर्स में वो देवदूत आने का समय इसको पता नहीं चला। कारण 38 वर्षामध्ये ज्या वेळेस देवदूत यायचा त्याचा वेळ त्याला समजलेला नाहीये। ये जरा शाना होने का था ना। तो जरा हुशार होणं गरजेचं होतं। अरे 5 साल तो ट्राई किया हुआ नहीं, जरा सोचो ना। 5 वर्षी तो ट्राय केला होता, समजून घ्यायला ये पाहिजे। देवदूत इसी टाइम में इसी दिन आता है। हा देवदूत आहे, या वेळेमध्ये या दिवशीच तो येत आहे। वो आने से पहले आता येण्यापूर्वी वो जाके पानी के पास बैठना था, वो त्या पाणीजवळ जाऊन बसायचा होता लुढ़कते हुए जाना था, आणि रोळत रोळत तो जाऊ शकत होता, लेकिन किया नहीं। पण त्या गोष्टी केल्या नाही, उसके पास उसको वो समय ही मालूम नहीं है। कारण त्याला ते समय समजून आलेलं नाहीये। तो आमच्या चर्च मधून गेलता असं वाटतंय। पायवर पाय ठेवून हो येणार की देवदूत नक्की येणार आहे। तो देवदूत येतो माहित आहे का? हो किती लोक बरं झालेत माहित आहे? तुला काय झालंय शाण्या? तू अजून असंच आहे की 38 वर्ष झालं चर्चला येतोस अजून तसंच का? टायमिंग माहित नाही, टायमिंगच माहित नाही। आम्हाला वाटतंय आम्ही कधी पण काय पण केलं तर गॉड विल एक्सेप्ट। आणि आम्हाला वाटतं परमेश्वर आमचा स्वीकार करेल। गॉड कॅनॉट एक्सेप्ट। परमेश्वर तुम्हाला स्वीकारू शकत नाही। हेवन फॉर हेवन टाइमिंग इज वेरी इंपॉर्टेंट। आणि स्वर्गासाठी समय खूप महत्वाचा आहे। हाँ याद रखिए। आणि ही गोष्ट लक्षात ठेवा। ये 38 ईयर में वो सो के था, वहां सो के पड़ा था। आणि 38 वर्ष हा जो व्यक्ती होता तो झोपून होता। वो क्या कहता मालूम है यीशु को? आणि तो येशूला काय सांगतो तुम्हाला माहिती आहे का? लेटेस्ट रीड। वो बहुत ही अच्छा बहाना बोलता है, वो हमारे जैसे चांगला बहाणा सांगत आहे, कारण देत आहे। एक बहुत अच्छा बहाना बोलता है वो। चांगला कारण तो येशू ख्रिस्ताला देत आहे। या okay, and then let us read verse number I think 5. Yes, 7, verse number 7. The important man answered him, Sir, I have no man when the water is troubled to put me into the pool. अच्छा, 7 वर्ष। तीसरा व्यक्ती वाचा। त्या दुसरे गावीच्या त्याला उत्तर दिले, महाराज पाणी तळले असता मला तळ्यात सोडावयास माझ्या मला तळ्यात सोडव्यात मनुष्य नाही। मला चर्चला घेऊन जायला कोण नाही, माझ्या बरोबर कोण नाही, माझ्याकडे गाडी नाही, माझ्याकडे वडाप नाही, लांब आहे, माझं तसं आहे, माझं असं आहे। हालेलुया। हालेलुया। म्हणून म्हटलं आमच्या चर्च मधला असणार येऊ म्हणून। ह्यो टाइम ट्रॅव्हल मध्ये गेला असं वाटतंय, ह्यो मागे गेला टाइम ट्रॅव्हल मशीन मधून। परत बोलवायला पाहिजे याला। चला आगे पढो। पुढे वाचा। हीच या आणि मी जात आहे, इतक्यात दुसरा कोणी माझ्यापुढे उतरतो। थांबा, काय म्हटलं? मी जातो, माझ्यापेक्षा पुढे कोणतरी जातो बघा। अरे शाण्या किती कारण सांगतोस रे बाबा। 1 वर्ष नाही 38 वर्ष हा कारण आहे त्याच्या। देवदूत येणार, पाणी आपाप उकळतोय, पाणी हालताना सगळे लोक जागृत होतात आणि ह्यो माणूस नंतर जागृत होतोय। पार्क मूर्ख ते 5 मूर्ख कन्या होते ना, तस उठला ह्यो, काय झालं रे? पाणी येते, चला चला, ए मला घ्या रे, मला टाका रे। अरे दादा गेले तिथं, बरं झाला तू ओरड पर्यंत तो बरा होऊन घरी गेला, तू अजून इथंच बस। 38 वर्ष त्याचा प्रॉब्लेम सुटला नाही, कारण देवदूतांना पण एक वेळ आहे। जेव्हा देवदूत तुमच्या घरी येतात ना, तेव्हा तुम्ही झोपेत असला ते जाणार। ते कधी येतात, कोणत्या वेळेत येतात, पुढच्या आठवड्यात सांगतो।
त्यांना पण टायमिंग, ते टायमिंग पण सांगतो हा मी तुम्हाला. हा, परमेश्वर का नेहमी प्रार्थना करा म्हटला, त्याचे पण उत्तर मिळणार आहे तुम्हाला. नेहमी प्रार्थना मी करू शकत नाही, पण येशू म्हटला नेहमी प्रार्थना करा. हालेलुया. चलिए हम पढ़ेंगे आगे और एक चीज देखेंगे हम, बस अभी आगे जाएंगे हम. ओके, डैनियल चैप्टर 9 वर्स 21. दानिएलचा 9वा अध्याय 21वा वचन. या, डैनियल चैप्टर 9 वर्स 21. दानिएलचा 9वा अध्याय 21वा वचन. एंजल्स वर्क अकॉर्डिंग ऑन टाइम. आणि देवदूत वेळेनुसार कार्य करतात. हा, वाचा. मित्र वाचा. चौथा व्यक्ती वाचा. जुना करार मध्ये आहे दानियल पुस्तक. असे मी बोलत असता हा, तो पुरुष गब्रिएल दुपारच्या आरंभी अगदी व्याकुळ असता माझा दृष्टी पडला होता. हा. तो संध्याकाळची येथे कोणी थांबा थांबा थांबा, टायमिंग काय? कधी आला देवदूत? हे पुढच्या आठवड्यात सांगणार आहे टायमिंग काय असतात. संध्याकाळी कोणते वेळ होतं ते? संध्याकाळची यज्ञ समय म्हणजे दुपारी 3 वाजता. पुढच्या आठवड्यात सांगणार आहे, टायमिंग सांगणार आहे मी तुम्हाला. दुपारी 3 वाजता आम्ही काय करत असतो सांगा जरा बघू. म्हणून मी म्हटलं आमचं हे 2 गेट बंद असतं. हालेलुया. जेवण होतोय 3 पर्यंत बेडवर आम्ही असणार. 38 वर्ष काय, आम्हाला अजून जास्तच वर्ष लागणार. हालेलुया. सकाळच्या प्रार्थनेला बघा 1 किंवा 2 लोक असतात. का असतात? क्यों बाबा सुबह की प्रार्थना में हम ज्वाइन क्यों नहीं होते? कारण बोलिए सभी लोग, बोलो कारण बोलो. सुबह 6 बजे के समय बहुत इंपॉर्टेंट रहता है, आपको मालूम है? 6 जो समय है ना बहुत इंपॉर्टेंट रहता है वो प्रेयर के लिए. चलिए, देवदूत आया उस टाइम में, और एक वचन पढ़ेंगे. अजून एक वचन आपण बस अभी इतना. बहुत एग्जाम्पल है मेरे पास, समय कम है. चलिए, परमेश्वर को समय है, देवासाठी एक समय आहे. समय के अनुसार काम करता है. तो समय वेळानुसार काम करतो. खाना खा रहे क्या वो लोग? हाथ ही नहीं उठा रहे, हाथ उठाने को तयार नाही. एक काहीतरी वडापाव आणले काय बघा, त्याने लपून छपून खातात काय बघा, काय गॅरंटी नाही बाबा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. 1-2 बॅग मध्ये भेटणार वडापाव. ओके, नंबर 3. तिसरी गोष्ट. Apostles also worked according to the time, or they prayed according to the time. शिष्य सुद्धा त्या दिलेल्या वेळानुसार प्रार्थना करत होते किंवा काम करत होते. जो प्रेषित थे ना वो भी कुछ समय पर ही वो प्रार्थना करते थे. काय प्रेषित जे होते ना त्याच वेळेमध्ये ती प्रार्थना करत होते. अलग टाइम में प्रार्थना नहीं करते थे, क्या करते थे? वेगळ्या समय ती प्रार्थना करत होते का? हो, ती करत होते. लेकिन पण there are some strategic prayer times that the apostles and the early church practiced. पण ते शिष्य किंवा पूर्वीचे जे चर्च होते तिने त्या ठराविक समयामध्ये त्या पद्धतीने ती प्रार्थना करत होते. वो टाइम में जो प्रेयर किए ना, वो त्या वेळेमध्ये जे प्रार्थना ती करत होते ना, कुछ ना कुछ हुआ है वहां. काय तर त्या ठिकाणी करत होते. मैंने, हम हमेशा पढ़ते हैं वो प्रेयर किए प्रेयर किए प्रेयर किए. मैंने क्या किया, इसने कब प्रेयर किया वो जरा ढूंढा मैंने. आणि आपण नेहमी वाचतो या प्रार्थना केली तर मी काय केलं, प्रार्थना कधी केली त्याचा वेळ मी पाहिलेला आहे. चलिए, प्रेषित 3:1. तर प्रेषित 3:1 आपण पाहणार आहे. प्रेषित 3:1 प्रेषित 3:1 पढ़िए. मित्र वाचा. पेत्र व योहान तिसऱ्या प्रहरी. कधी? पेत्र आणि योहान कधी गेला? बोलिए सभी लोग. तिसरा प्रहरी. तिसरा प्रहरी म्हणजे काय? तिसरा प्रहरी म्हणजे दुपारी 3 वाजता.
तिसरा प्रहरी म्हणजे दुपारी 3 वाजता. पुढच्या आठवड्यात सांगतो किती प्रहरी आहे, त्या प्रहरीला काय म्हणतात, आवरला काय म्हणतात, दिवसाला काय म्हणतात, आम्हाला काय माहित नाही ना, आम्ही कधी अभ्यास केलाच नाहीये. बायबल आमच्या देशाचं नाहीये, ते विदेशी आहे, यहुदी लोकांचं आहे. हे सगळं अभ्यास करायला लागते, नाही तर काय समजणार नाही आम्हाला. चला, किती वाजता गेलं तरी कुठे जात होते झोपायला? बेडरूम जात होते. प्रार्थनेच्या वेळेत त्या मंदिरामध्ये मंदिर में प्रार्थना करने का समय कौन सा था? मंदिरामध्ये प्रार्थना करायचा समय कोणता होता? कौन सा? हालेलुया. हालेलुया. प्रेयर का भी एक टाइम है ना, प्रार्थनेसाठी सुद्धा एक वेळ आहे. हालेलुया. हालेलुया. और एक पढ़ेंगे हम 10वां अध्याय 3रा वचन. 10वां अध्याय आणि 3रं वचन. त्याने दिवसाच्या सुमारे 3ऱ्या प्रहरी. थांबा, कोण हे हो? कर्णल्या. कर्णल्या कधी प्रार्थना करत होता? दिवसाच्या सुमारे 3ऱ्या प्रहरी. हालेलुया. हालेलुया. समझ में आया आपको? मला समजत आहे का? पेत्र और योहान कितना समय पर वो मंदिर जा रहे थे? दोपहर में 3 बजे. अभी आप टाइम बोलो, यहूदी टाइम मत बोलो, अभी हमारा टाइम बोलो. हमारा टाइम पे हम चलते नहीं, उनका टाइम मत बोलो. दोपहर में 3 बजे वो प्रेयर को जा रहे थे. अब यह कर्णल्या वो विदर्भ में रह के दोपहर में 3 बजे प्रार्थना कर रहा था. क्यों कर रहे थे भाई? 3 बजे करने के कारण क्या है? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समझ में आ रहा है आपको? समजत आहे. और एक उदाहरण है. कहाँ है? अभी याद आया मुझे. ओके, ठीक है, रहने दो. यहाँ हम देखते हैं कि प्रेषित ये यूजुअली उन्हें भी प्रार्थना करने का एक समय था. या ठिकाणी आपण पाहतो की एक प्रेषित जे होते त्यांना प्रार्थना करण्यासाठी एक. हाँ, 30 वचन. हाँ, 30 वचन पढ़ो. तेव्हा कर्णेल म्हणाला, आज 4 दिवस झाले मी आपल्या घरी 3ऱ्या प्रहरी प्रार्थना करीत होतो. बघा, पेत्र 3रा प्रहरी प्रार्थना कर रहा था. ये कर्णल विदर्भ में रह के 3रा प्रहरी प्रेयर कर रहा था. क्यों भाई? ये टाइम में क्यों प्रेयर कर रहे थे उस समय में? मग त्या वेळामध्ये ते का प्रार्थना करत होते? हमारे जैसे क्यों नहीं थे? आमच्यासारखे का नव्हते? क्रिश्चियनिटी हैज बिकम ए लिबरल क्रिश्चियनिटी. आणि ख्रिस्तीपणाने एक मोकळा असं झालेलं. जो प्रेरितों के जमाने में जो क्रिस्ती धर्म था ना, वो और अभी में बहुत ही फर्क है. प्रेषित असलेले काळामध्ये जो ख्रिस्ती होते ते वेगळे आणि आताचे ख्रिस्ती ते वेगळे. उन्हें प्रेयर के लिए एक समय था, प्रार्थनेसाठी एक समय होता. हमारे लिए नहीं है. आमच्यासाठी नाहीये. हम कभी भी कुछ भी करते हैं, आम्ही कधी सुद्धा काही सुद्धा करतो. कभी भी प्रेयर किए तो चलता, ऐसा समझते हैं हम. आम्हाला वाटतं की कधी पण प्रार्थना केली तर चालतो. चलिए, परमेश्वर को समय है चला, परमेश्वरासाठी वेळ आहे और देवदूतों को भी समय है, देवदूतांसाठी सुद्धा वेळ आहे, प्रेरितों को भी समय है, शिष्यांसाठी सुद्धा समय आहे दुष्ट आत्माओं को भी टाइम है. आणि दुष्ट आत्म्यांना सुद्धा एक समय आहे. ऐसा है. चलिए देखेंगे मग ते पाहणार आहे साम 91. तो संहिता 91. हम तो बच्चों बैठ के हमें मालूम है, लेकिन ये चीज हमें पता नहीं. आम्हाला तर एक लहान मुलाला तो पडायचा या गोष्टी. साम 91 5 and 6 तो संहिता 91 5 आणि 6 पढ़िए. स्तोत्र. हाँ, रात्रीच्या समयीचे भय. थांबा. भय कधी? का रात्री म्हणून का लिहिला हो देव? भय हा एक आत्मा है. भय एक आत्मा रहता है. भय हा एक आत्मा आहे. हाँ, पढ़िए. नुसता सुटणारा बाण, हाँ, काळोखात फिरणारी गडी, हाँ. भर दुपारी नाश करणारी पट्टी. रात्री, दुपारी, संध्याकाळी सगळं आहे. नाही तर काय काय टाइमिंग है ना. दुष्ट आत्मा भी समय पकड़कर वो काम करते हैं. अरे यार,
जरा सोचो ना खुद के बारे में। स्वतःबद्दल काय विचार करा। भूत भी टाइम पर काम करते हैं, हम क्या करते हैं? दुष्ट आत्मा सुद्धा येणे त्यांच्या वेळेनुसार काम करतात। हमें टाइम ही नहीं है। हे आमच्यासाठी वेळ नाहीये। हाँ। चांद सूरज की जब तक है तब तक हम कुछ भी करते हैं। हालेलुया। हालेलुया। और एक वचन पढ़े, अजून एक वचन वाचा। लूक चैप्टर 4 वर्स 13। लूक इसका 4 अध्याय 13 वचन। लूक चैप्टर 4 वर्स 13। लूक 4:13। मग सैतान सर्व परीक्षा संपवून संधी मिळेपर्यंत त्याला सोडून गेला। हाँ, इंग्लिश में लिखा है टिल एन अपॉइंटेड टाइम। नेमलेला वेळेपर्यंत। हाँ, शैतान क्या किया? यीशु को छोड़ के चला गया। कब चला गया? कब तक चला वो? कब तक यीशु को छोड़ा? केव्हा त्याने ईश्वर सोडलेला आहे? एक समय है, उस दिन मैं फिर से वापस आता हूँ बोला उसने। एक वेळ आहे आणि त्या दिवशी मी पुन्हा येणार आहे म्हटला। हालेलुया। हालेलुया। जब देवदूत आया तब अगर आप सोते हैं, त्या देवदूत येतो आणि त्या तुम्ही झोपत असता, आप आशीर्वाद को गंवाते हैं। तुम्ही आशीर्वाद गमावता। जब दुष्ट आत्मा आता है ज्या दुष्ट आत्मा येतो, तब भी आप सोते हैं, त्यावेळेस सुद्धा तुम्ही झोपत असता, तब क्या होता है? मग त्यावेळेस काय होतो? प्रभु यीशु ने एक बार एक ऐसा कहानी सुनाया। आणि येशू ख्रिस्ताने एकदा अशी गोष्ट सांगितलेली आहे। एक किसान ने बीज बोया, एका शेतकरीनं बी पेरलेले आहे जाके सो गया, आणि तो जाऊन झोपी गेला। और रात में आणि रात्रीच्या समय वो दुष्ट आता है, तो दुष्ट येतो he sow the tares among the wheat। आणि त्या ठिकाणी निदान पेरणी केली। निदान पेरणी केलेला आहे। कब पेरणी किया उसने? आणि त्या कब बोया ठिकाणी उसने? पेरलेला आहे रात्री। कब? झोपला होता तो भूत, सैतान नाही झोपला, पेरणी केलेला माणूस झोपलेला। तेव्हा काय घडलं? सैतान येऊन काय केला? चुकीच्या गोष्टी इतका पेरला। पेरतो कुठं? इन द नेम ऑफ जीसस ओपन युअर माउथ। पास्टर 12:30 वाजते, पास्टर भूक लागली, जायचंय। 1.5 तास घेतले मी सांगलीमध्ये, इथं फास्ट घेतलं मी। हालेलुया। हालेलुया। समझ में आ रहा है आपको? समजत आली का? कुछ समय तक शैतान ने यीशु को छोड़ के चला गया। आणि काय वेळासाठी शैतान येशू ख्रिस्ताला सोडून गेला? हालेलुया। हालेलुया। भूतों को भी एक समय है। दुष्ट आत्मांना सुद्धा एक समय आहे। पास्टर, पास्टर, आप जो भी बताए ना, हमें क्या अच्छा नहीं लगे। ये क्या है? समय असते वे असं कुठं असते? जाऊ दे तिकडे। चले और एक बार यीशु के पास जाएंगे। पुन्हा एकदा आपण येशू ख्रिस्ताजवळ जाऊया। आपको मालूम है मुझे परमेश्वर ने क्या कहा? तुम्हाला माहिती आहे का देवाने मला काय बोललेलं आहे? शैतान चर्च में इतना झूठ फैलाया है, तुम सच बताए ना वो झूठ लगता है बोला आणि परमेश्वर। शैतानानं चर्च मंडळीमध्ये इतकं खोटं पसरवलेलं आहे की तुम्ही जरी सत्य सांगितलं तर तुम्हाला ते खोटं ठरवणार। परमेश्वर ने बोला मुझे, परमेश्वराने सांगितलेलं आहे। ये तो हर एक जगह में अगर पढ़ाता है, अगर तू ये हर एक जगह में पढ़ाता है, तर या गोष्टी तू प्रत्येक ठिकाणी शिकवत असशील, लोग तुझे झूठा कहेंगे। लोक तुला खोटं ठरवणार। क्यों? का? शैतान लोगों की, मेरे बच्चों के दिमाग में इतना गलत चीजें भर दिया है, वो गलत उनको सही लगने लगा है अभी। कारण शैतानानं माझ्या मुलांमध्ये इतकं खोटं पसरवलेलं आहे की त्या गोष्टी त्यांना खोटंच वाटणार आहे। इसलिए मैं इतना वक्त लिया मैं इसे यहाँ पढ़ाने के म्हणून लिए। या गोष्टी तुम्हाला शिकवण्यासाठी मी इतका वेळ घेत आहे। एक एक प्रूफ निकाला मैं बाइबल में से। प्रत्येक गोष्टीचा मी पुरावा तुम्हाला देत आहे। मैं जो कहता हूँ ना वो मेरे दिमाग से नहीं है, वो बाइबल में से है। आणि मी जे सांगत आहे मी माझ्या स्वतःच्या बुद्धीनुसार सांगत नाही तर पवित्र शास्त्रानुसार सांगत आहे। इसलिए अभी मैं आपको वार्निंग नहीं देता, अभी लास्ट में यीशु आपको वार्निंग देने वाला है। आणि आता मी तुम्हाला चेतावणी देत नाही तर परमेश्वर स्वतः तुम्हाला चेतावणी देत आहे। पढ़ेंगे हम मग ती वाचणार आहे मत्ती सुसमाचार 16 अध्याय 3 वचन। मत्ती 16 अध्याय आणि 3 वचन। मैथ्यू चैप्टर 16 वर्स नंबर 3। मत्ती 16 अध्याय 3 वचन। आणि तुम्ही सकाळी म्हणता आज जड लागेल कारण आभाळ तांबून घडत आहे। तुम्हाला आभाळाचे स्वरूप ओळखता येते, हाँ, काळाची लक्षणे मला ओळखता येत नाही। काळाची लक्षणे, in English it says you don't know the signs of the times। आणि काळाची सवय तुम्हाला ओळखता येत नाही। लक्षणे, काळाची लक्षणे।
समय का कुछ लक्षण होता है, आपको समझ में आता नहीं है क्या? यीशु ने उन्हें उनका निंदा की, ही कंडेम्ड देम. आणि येशू ख्रिस्ताने त्यांची निंदा केलेली आहे. और एक वचन के हम पढ़ेंगे. आपण वाचणार आहे. पहला इतिहास, पहिले इतिहास, फर्स्ट क्रॉनिकल्स 12:32. पहिले इतिहास 12:32. 12:32. या रीड आपण वाचणार आहे. फर्स्ट क्रॉनिकल्स 12:32. पहिले इतिहास 12. काल प्रवृत्ती ओळखून इस्रायलाने काय करावे हे त्यांना कळत होते. थांबा 1 मिनिट. अनेकदा सब लोग सुनो. सर्वजण ऐकायचं आहे. वाचा. काल प्रवृत्ती ओळखून प्रभुत्ती ओळखून. बोलिए, सभी लोग बोलिए. सभी लोग थोड़ा थोड़ा बोला, ते तुमच्या पाठीमागे बोला. प्रवृत्ती ओळखून इस्रायलाने काय करावे इस्रायलाने काय करावे हे त्यांना कळत होते. हे ज्यांना कळत होते, असे इस्साकार असे इसाखार वंशातील 200 नायक वंशातील 200 नायक आले. आले. त्यांचे सर्व भाऊबंद त्यांच्या आज्ञेत होते. ओके, उसका कितना वचन? 31 पढ़ो, देखेंगे. 31 मराठी में 31 में है. मनशेच्या 8व्या वर्षातील 18,000 लोक दावीदास राजा करण्यास आले. त्यांची नावे नोंदण्यात आली. हाँ, इधर मराठी में नहीं है ठीक से. 32 और एक बार पढ़ो. काल प्रवृत्ती ओळखून इस्रायलाने काय ते? काल प्रवृत्ती काल प्रवृत्ति. काल, हाँ अभी समझ में आई मुझे. काल प्रवृत्ति ओळखून there were 200 people in Israel. आणि इस्रायलमध्ये 200 लोक होते They knew the times. आणि त्यांना ती वेळ माहित होती. What to do and when to do. काय करायचं आणि कधी करायचं आहे. People used to go to them and ask them आणि लोक त्यांच्या जवळ जात होते आणि विचारायचे what time, what to do. आणि कोणत्या समय काय करायचं आहे. And Jesus is condemning here. आणि येशू या ठिकाणी त्यांची निंदा करत आहे. You don't know the signs of the time. आणि तुम्हाला काळाची लक्षणे कसं काय माहित नाहीये. यीशु धमका रहा, आपको समय का लक्षण मालूम नहीं है. आणि ते येशू त्यांना सांगत आहे की काळाची लक्षणे तुम्ही ओळखत का नाहीये. वो 38 साल तक वो बैठा था, उसको भी यही बात प्रभु ने कहा होगा, तुझे समय का मालूम नहीं होता है क्या? आणि 38 वर्ष तो त्या ठिकाणी तसंच पाळा पडलेला होता. येशू त्याला धमकावला असणार की तुला या गोष्टी माहिती नाही का. हालेलुया. कुछ चीजें हम टाइम के अनुसार करना है, काय गोष्टी काय वेळानुसार आम्हाला करायची आहे. कुछ चीजें नहीं है. प्रेयर प्रार्थना. हाँ, कुछ चीजें नहीं. प्रेयर. आणि प्रार्थना. अभी आप मुझे पूछो, आता तुम्ही मला विचारा पास्टर पास्टर तुम्ही मुहूर्त सांगणार काय? मुहूर्त सांगणार काय? नाही, मी मुहूर्त बद्दल बोलत नाही. काही फिक्स टाइम आहे तेव्हा आम्हाला काही प्रार्थना करायची असते. पास्टर मी बाहेर पडायचे टाइम काय हे विचारू नका मला. पास्टर घर स्टार्ट करणार आम्ही, काय म्हणतात तिला, ग्राउंड ब्रेकिंग म्हणतात ना इंग्लिशमध्ये. फाउंडेशन टाकतात ना, पायाभरणी. आज पायाभरणी आहे पास्टर, कोणत्या वेळेत सांगायचं पायाभरणी करायचं, त्याला वेळ नाही. काय करण्यासाठी वेळ नाहीये, पण प्रार्थनेसाठी वेळ ठेवलेला आहे. स्क्रीनवरती बघा, येशूने कधी कधी प्रार्थना केला. इथं ऑल नाईट प्रेयर केला. का केला मी सांगतो मी तुम्हाला पुढच्या आठवड्यात. इथं संध्याकाळी प्रेयर केला. या ठिकाणी ऍट द 3rd hour, तिसरा प्रहरी आता वाचलं ना, येशू सुद्धा तिसरं प्रहरी प्रेयर केला. त्यानंतर 12 वाजता प्रेयर केला, सकाळी 9 वाजता प्रेयर केला, आणि दुपारी 12 वाजता केला, आणि दुपारी 3 वाजता केला. अरे 3-9-6 3-9-6 हे काय टायमिंग्स आहे? असं काय येशूने प्रार्थना केला? समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट इज देअर. त्या गोष्टीमध्ये काय महत्त्वाचं आहे? सकाळी 6 वाजता येशू का प्रार्थना केली? सकाळी 6 वाजता येशू ख्रिस्ताने का प्रार्थना केली? You will understand it next week. आणि पुढच्या आठवड्यात आपण ते समजून घेणार आहे. It's very interesting. हे खूप अद्भुत आहे. 2 weeks ago I told you about the 6 o'clock. आणि 2 आठवड्यापूर्वी तुम्हाला 6ची समयाबद्दल मी तुम्हाला Evening 6 to 9. आणि संध्याकाळी 7 ते 9. Yeah, I will repeat that one next week and we will continue.
आणि पुढच्या आठवड्यात त्या गोष्टी सांगणार आहे त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहे. Shall we stand up on our feet? आपण सहज आपल्या ठिकाणी होतो